नमस्कार, मी श्रेया नंदकुमार म्हापसेकर. सध्या माझे MPSCचं प्रिपरेशन सुरू आहे आणि त्यासोबतच मी MBA पण करते आहे. आता MBA सेकंड इयरला आहे. तसा ट्रस्टबरोबर माझा संपर्क ज्यावेळेला माझी 10वी झाली, म्हणजे सन 2019ला SSC ज्यावेळेला मी पास आउट झाले, तेव्हा माझा आणि ट्रस्टचा म्हणजे तिथून कॉन्टॅक्ट आला. ज्यावेळेला 10वी झाली, 10वीमध्ये मार्क्स मिळाले आणि मार्क्स मिळाल्यानंतर मग ती जी आमच्या शाळेची म्हणजे मी श्री गुरुदेव विद्यानिकेतनमधून पास आउट झालेली स्टुडंट आहे आणि मग ती जेव्हा बातमी न्यूजपेपरला आली होती, मग तेव्हा आय थिंक ते बघूनच सर मग आमच्या घरी आले होते आणि मग तिथूनच मग आमचा आणि ट्रस्टचाच म्हणजे कनेक्शन, कॉन्टॅक्ट सुरू झाला. ज्यावेळेला मी 11वी-12वी माझं महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे झालं आणि मी 11वीपासूनच कॉमर्स साईड घेतली होती आणि त्यावेळेला म्हणजे 11वी म्हणजे कॉमर्स असताना 12वीमध्ये ज्यावेळेला गेले तेव्हा खरी तर ट्युशनची गरज पडली आणि मग ट्युशनची गरज पडत असताना मग आपल्याला चांगले क्लास कोचिंग लावलं पाहिजे, कारण अकाउंटिंग हा सब्जेक्टमध्ये स्कोअर करायचा होता. पहिल्यापासूनच एक स्कोरिंगचा ध्यास होता की मला काहीतरी वेगळं सगळ्यांपेक्षा चांगलं स्कोरिंग झालं पाहिजे आणि त्यासाठी ट्युशन लावायचा विचार होता आणि मग सरांच्याकडे गेले की सर आता मला ट्युशन लावायचे आणि मग जे काय करता आलं पाहिजे. मग त्यावेळेला एक ट्युशन बघितली विवेकानंद अकॅडमीला, मग तिथे ट्युशन लावली. मग त्यावेळेला सर तिथं प्रत्यक्षात ट्युशनमध्ये येऊन त्या सरांना भेटले आणि मग अगदी आम्हाला फीमध्ये कन्सेशनसुद्धा मिळालं. हां, फायनान्शियल डिफिकल्टीज म्हणजे अगदी ज्यावेळेला माझी 10वी झाली, म्हणजे पहिल्यांदा फारशी एवढी फिनान्शियल कंडिशन चांगली नव्हती असं म्हणता येईल. मग अगदी तेव्हापासूनच ट्रस्ट आणि स्वतः सर हे आमच्या नेहमीच सोबत होते. अगदी 11वी-12वीत असतानासुद्धा म्हणजे कोचिंगला सरांच्याकडून मदत झाली. तिथून पुढे ज्यावेळेला मी फर्स्ट इयरला जेव्हा गेले तेव्हासुद्धा सरांच्याकडून म्हणजे पावलोपावली सरांच्याकडून मदत होत होती. मग ती पुस्तक रुपये असे. ज्यावेळेला 10वी झाली त्याच्यानंतरसुद्धा सरांनी आम्हाला डिक्शनरी दिली होती. पहिल्यापासूनच म्हणजे अगदी मी शाळेत असल्यापासूनच मला एक अधिकारी व्हायचं आहे, सरकारी अधिकारी व्हायचं आहे हे स्वप्न माझ्या उराशी होतं आणि तेच पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळेला मी 12th पास आउट झाले त्याच्यानंतर मग मी परत कॉमर्सला म्हणजे BCom करायला लागले. मग अगदी फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर द न्यू कॉलेज कोल्हापूरला मी ॲडमिशन घेतलं आणि मग तिथून पुढे 3 वर्ष मी BCom केलेलं आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे खरंच गरज आहे त्या ट्रस्टना सुद्धा मदत करण्याची, कारण जर त्या ट्रस्टना जर सोर्सवरून जर चांगल्या पद्धतीने आला तर ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकणार आहेत. आज अनेक विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची ताकद खूप आहे, ते अभ्यासू आहेत, ते चिकाटी आहेत, संयमी पण आहे, पण ह्या सर्वांच्या सोबत जर त्यांना अजून कशाची गरज पडत असेल तर ती म्हणजे फिनान्शियल सपोर्टची. आणि मग हे फिनान्शियल सपोर्ट असेल तर तो ट्रस्टकडून मिळतो असं मी म्हणेन, कारण स्वतः मला ज्यावेळेला मला फिनान्शियल कंडिशनला काही फेस करावं लागलं त्यावेळेला ट्रस्ट माझ्या पाठीशी उभी होती. 2019मध्ये SSCचा रिझल्ट लागला होता आणि आम्ही इथं धनगर समाजाची एक काय नाव तिचं अर्चना गावडे, तर तिला आम्ही तिची माहिती समजली होती. मग त्यासाठी आम्ही शाळेत गेलो होतो तिथं फुलेवाडीला त्यांच्या हायस्कूलमध्ये. तर त्यावेळी श्रेयाचं नाव आम्हाला तिथनं समजलं की असं बाबा तिचा नंबर आणि ते मिळाला. मग आम्ही इथं अप्रोच झालो श्रेयाला. तर त्यावेळेला त्यांची परिस्थिती जी होती म्हणजे श्रेयाचे आईवडील, परत चुलते, आजोबाजी आणि बहीण असा 10 जणांचा समूह 4 खोल्यामध्ये त्यांचा संसार चालू होता. त्यामध्ये ती अभ्यास करणं वगैरे त्यात चालू होतं. हुशार आहे तिचं, वक्तृत्वामध्ये तिचं परत जास्त इंटरेस्ट आहे. मग तिला MPSCचा इंटरेस्ट होता. मग तिला MPSCचा तिनं अभ्यास चालू केला ग्रॅज्युएट करत. मग त्यावेळेला आम्ही तिला एक सल्ला दिला, म्हटलं फक्त राज्यसेवेचे जे पद आहेत त्यासाठीच अभ्यास करू नकोस, तर खाली B कंबाईनचा जी काय B वर्ग आहे ऑफिसरांचा किंवा क वर्गातली जी काय ह्या गव्हर्नमेंटची पद आहेत त्यापैकी कुठली एक पद मिळव अगोदर, त्यामुळे तू जॉईन हो आणि मग पुढील वरिष्ठ पदासाठी अभ्यास करून तू तुझा गोल अचीव कर. त्यामुळे त्या पद्धतीने तिचा अभ्यास चालू आहे. अभ्यास म्हणजे खरं तर आमची एक खोली आहे, तर त्या खोलीमध्येच मी अभ्यास करायचे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एकतर संध्याकाळचा रात्रीच्या वेळेत अभ्यास करण्याची फार सवय आहे. पण घर कसं थोडं छोटं असल्यामुळं आणि जास्त आम्ही लोक असल्यामुळं मी टेरेसवर शक्यतो अभ्यास करायला लागले. मग अगदी रात्रीचं सुद्धा मी टेरेसवर, मग आम्ही एक लॅम्प दिवा म्हणजे बल्ब बसवला होता आणि अगदी मी त्या प्रकाशात अभ्यास करायचे. खरं तर ते एक मला मोटिवेशनच मिळत होतं थोडक्यात, की माझे घरचे मला सपोर्ट करतायत. मग भले मी अभ्यास कुठेही का करणार, अभ्यासाची जागा कोणतीही असो, तुमच्यात जर अभ्यास करण्याची तेवढी तयारी असेल, ताकद असेल, तुमचं माइंड जर म्हणतंय ना बाबा तुला काहीतरी करायचं आहे, तर निश्चितच तुम्ही कुठेही बसून अभ्यास करू शकता. श्रेयाने एखादी पोस्ट काढली गव्हर्नमेंटमध्ये, तर तिचं सक्सेस म्हणजे आमच्या ट्रस्टचं सक्सेस आहे. आम्हाला समाधान आहे त्यात, की आम्ही तिला जी मदत केली तर तिनं तिचं हे केलं म्हणजे तिचं यश म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं यश म्हणजे आमच्या ट्रस्टचं यश आहे असं आम्ही मानतो. साईराम.